मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर जोरदार आगपाखड पुन्हा एकदा केलेली आहे। धनंजय मुंडे 7 ते 8 दिवसांपासून फरार आहेत, त्यामुळे सरकारवरून आता आपला विश्वास उडालाय। पुरावे असताना सुद्धा धनंजय मुंडेंची चौकशी का केली जात नाहीये असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मला संरक्षण नको, उद्या एसपींना अर्ज मी देणार आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिलेली आहे। माझा घातपात धनंजय मुंडेने घडून आणला होता, परंतु मी सतर्क आहे, सावधी जातवान मराठा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात एवढी हिंमत नाही आहे की मला तो मारू शकेल। त्यांनी जणू अजित पवारांना सांगितलं की जाऊन तिथं की मला ह्या घातपाताच्या जरांगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केला त्याच्यात चौकशीपासून मला वाचवा। असता मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माझ्या लोकाला मारतील। लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत, लोक म्हणजे त्याची लाभार्थी टोळी, याचा अर्थ 100% तो याच्यामध्ये आहे। कारण तो 5-7 दिवस 7-8, 10, 12 दिवस झाले त्या विषयाला, आता तेव्हापासून तो फरारच आहे। मनोज दादा जरांगे पाटील यांना विनंती आहे की पोलिसांनी आपलं संरक्षण दिलेलं आहे, कृपया त्या संरक्षणाचा स्वीकार करावा। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील ते प्रयत्न करतायत। त्यामुळे आपल्याला सुरक्षेला धोका असल्यामुळे जर का पोलिसांनी संरक्षण दिलं असेल तर आपण त्याचा स्वीकार करावा। आपण संरक्षण करण्यासाठी समर्थ असला तरीही पोलीस आपल्या सुरक्षेची, आपल्या जीवाची काळजी घेत आहेत। आपण मोठ्या प्रमाणात समाजाचं नेतृत्व करतायत, अशा परिस्थितीमध्ये पोलिसाचं संरक्षण स्वीकारणं हे महत्त्वाचं असतं। देवेंद्रजींचा आजपर्यंतचा इतिहास आहे, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी ते समर्थ आहेत। धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।